नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता यांच्या घरात चोरी झाली आहे म्हणून सगळे टेन्शनमध्ये असतात. इन्स्पेक्टर साहेब सगळं चौकशी वगैरे करतात, पण हाती काही धागेदोरे लागलेले नसतात. आता सगळे टेन्शनमध्ये असतात. कदाचित या टेन्शनमुळे अवंतिकाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. ती म्हणते, माझ्या पोटात खूप दुखते, मला खूप त्रास होतोय. तेव्हा जानकी आणि सौमित्र पळत येतात आणि तिला म्हणतात, अवंतिका दवाखान्यात जायचंय का? खूप त्रास होतोय का? नाही नाही सौमी, एवढा काय त्रास होत नाहीये, थोडा आराम केला की नॉर्मल होऊन जाईल. नाही अवंतिका, आपण जाऊच या हॉस्पिटलमध्ये. नाही, मी सांगते ना, मी थोडासा आराम करते. बहिणी माझ्यासोबत येता का? मी जरा आराम करते, बरं वाटलं की तुम्ही परत निघून या. आता जानकी आणि अवंतिका तिच्या रूममध्ये जाणार असतात आराम करायला. हे सगळे हॉलमध्ये थांबलेले असतात आणि अवंतिका जानकीलाच घेऊन जाते, माझ्या पोटात दुखतंय म्हणून. मित्र म्हणते, ऋषिकेश आपल्या घरात काय सुरू झालंय रे? हसतं खेळतं घर आणि हे काय ग्रहण लागल्यासारखं झालंय सगळं. आता रात्रीची नीट झोपच येणार नाहीये, सारखी भीती वाटणार आहे. ऋषिकेश म्हणतो, आई तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना सगळे. आता अवंतिकाला जानकी घाईघाईनं बेडरूम मध्ये घेऊन येते. तू इथे आराम कर, मी इतक्या डॉक्टरांना बोलवते. आता जानकीचा हात पकडते. वहिनी माझं काही पोट वगैरे दुखत नाही, मी नाटक केलंय. काय अवंतिका एवढी घाबर रे? मी आणि सौमित्र भाऊजी, तुझं काय ग? कसं आहे ना, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं आणि हे नाटक केल्याशिवाय मला काही बोलायला मिळणार नव्हतं, म्हणून मुद्दामच मी हे केलंय. टेन्शन आलं माहिती का तुला? आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. माझ्याकडे दुसरं कुठलाच ऑप्शन नव्हतं म्हणून मी हे केलं. आय एम सॉरी. बद्दल बोलायचे फक्त आणि फक्त तुमच्याशीच शेअर करू शकते, बाकी कोणाशीच नाही बोलू शकत. समोर प्लॅनच्या बद्दल नाही बोलू शकत आहे ना, म्हणून तुम्हाला इकडे आणलंय मी. अख्ख्या घरात पैसे नाहीये, शर्वरी त्यांच्या रूम मध्ये पैसे नाहीये, मग पैसे गेले कुठे? बाहेरच्यांनी कोणी चोरले नसतील ना? नाही ग, बाहेरच्या लोकांना कसं माहिती अवंतिका? शर्वरीने आणि राहुलनेच पैसे चोरले 101%. मागच्या वेळेला माझ्या रूम मध्ये पैसे लपवले आणि त्यांना प्रॉब्लेम झाला. या वेळेला ते स्मार्ट ठरले. बाहेर लपवलेत ते पैसे आणि कुठे लपवले हे आपल्याला शोधून काढायला लागणार. शर्वरी आपण समोर त्याच्यापेक्षा खूप पटीने स्मार्ट आहे. हो, पहिला वन्स खरंच स्मार्ट ठरल्या, खरंच खरंच म्हणजे विचारापेक्षाही स्मार्ट आहे. इकडे आता राहुल आणि शर्वरी रूम मध्ये आलेले असतात. राहुल म्हणतो, वेल वेल, काय चाल खेळली आहेस तू शर्वरी, आय लाईक इट. आलेली असते अगदी धावूनच. ही चाल माझ्या विरोधात केली ना तू? जराही लाज वाटली नाही का शर्वरी? माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून मुद्दाम केले ना हे? डायरेक्ट बेडरूम मध्ये येते शर्वरीच्या आणि समोरासमोर तिला प्रश्न विचार. ही शर्वरी घाबरत नाही, काही नाही काही नाही, अगदी नॉर्मल बोलत असते. काय केलंय, काय बोलतेस तू? पैसे तूच चोरले 100% आम्हाला माहिती. मी का पैसे चोरीन आणि तुला का अडकवीन? सांग बरं. तू पैसे चोरी करणार होती ना, मी कशाला पैसे चोरीन? सांग बरं. बरे असे नाटकं करते, असे नाटकं करते की त्या नाटकांना लिमिटच नसतं. मी पैसे चोरून आणूनच देणार होते, पण त्याच्या हात तू डल्ला मारला ना, मग पैसे परत परत कसे मिळणार ना? एकदा पैशांची बॅग तू चोरल्यावर मला कशी सापडणार ना शर्वरी? ते चोरून मी तुला आणून देणारच होते, पण त्यातले 50% मला द्यायचे होते, बरोबर ना? आणि तुला सगळी रक्कम तुझ्याच घशात घालायची होती, बरोबर ना? मला द्यायचीच नव्हती, म्हणून तू तो हा डाव साधला ना. सगळं काही तू बरोबर जे करायचंय ते केलंच आहे. मला अर्धे पैसे द्यायला लागू नये म्हणून तू स्वतः चोरले आणि सगळे स्वतःजवळ ठेवून घेतले. फार हुशारीने काम केले शर्वरी. बासा बास, आता मला खेळ खेळायचा कंटाळा आलाय. ते जरी समजून सांगितलं तर तू काय माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये, बरोबर ना? त्या गोष्टींचा कंटाळा आलाय मला आता. हे गेम बीम सगळंच कंटाळा नकोस झाले. अगं बस, आता हे आपण थांबूया. मांजराचा खेळ खेळायचा ना, आता वैताग आलाय. वैताग नकोच हा खेळ. डायरेक्ट आहे ना, एक घाव आणि 2 तुकडे करायचे, सोक्ष मोक्ष लावायचा आहे मला. आता हा खेळ खेळायचा नाहीच आहे. जानकीचा खेळ ना खल्लाच करायचा, तोही कायमचा. तू काय बोलतीस? तुझं तुला तरी कळतंय का? पूर्ण शुद्धीते मी आणि मगच बोलतीये. ऐश्वर्याला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर काय हावभाव आहे हे बारीकपणे लक्ष देत असते ही शर्वरी. राहुल तर आश्चर्यचकितच होतो. हिने खून करायची मालिकाच तयार केली. आता आधी 2 केले, आता तिसरा करते. या शर्वरीला काहीच वाटत नसतं कुणाचा जीव घेणं, अगदी सहजपणे ती करत असते. आणि या वेळेला ती अडकवत असते ती ऐश्वर्याला. जानकीचा खून करायचा यामध्ये ऐश्वर्याला अडकवत असते आणि ती सगळ्यातनं लांब राहत असते. ठरली का? प्रॉब्लेम आहे का ऐश्वर्या? तुझ्याशी बोलती मी. त्या जानकीला रस्त्यातून काढून टाकायचंय, कायमचा काटाच काढायचा आहे तिचा. ऐश्वर्या, तुला मी प्रश्न विचारते आणि तू काय अशी ठोंब्यासारखी उभी आहे? उत्तर दे की. ही बहिणीबद्दल अजूनही काही वाटतं की काय तुला? तिला मारायचं म्हटल्यावर प्रेम जागं झालं की काय? असं असेल तर स्पष्ट सांगा, आपण वेगळे होऊया. मला नाही खेळायचंय हा खेळ. माझा विश्वास बसणार ना? नाही तर कुठून माझा विश्वास बसायला लागलाय? शोधात गेलीयस म्हणून तू तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तिला मारलीस तरच विश्वास बसेल ना? अरे मी काय विचारतीये, तू अशी काय झालीये शॉक बसल्यासारखी? अगं उत्तर दे, मला उत्तर हवंय. आहे की नाही सांगतीस का जरा? काय लावलंय ग हे? शर्वरी ऐश्वर्याचे दोन्ही हात पकडते असे खांदे आणि म्हणते, माझ्याकडे बघ, हीच तुझी परीक्षा आहे, तुला पास व्हायचंय की नाही ठरव. तिचे खांदे पकडते आणि अशी जोर जोरात तिला हिसकी देऊन म्हणते, सांग सांग, हीच तुझी परीक्षा आहे, तुला परीक्षा द्यायची की नाही? तू करून दाखवलं तर मला पटेल ना की तू आहे माझ्या पार्टीमध्ये, की तू अजूनही जानकीकडे, हेच मी समजेन. मग तिच्या विरोधात आहे की माझ्या बाजूनी आहे मला कळायला हवंय की नको? त्यासाठी तुला काहीतरी प्रूफ करायला लागणार आणि प्रूफ करायचं म्हटलं की परीक्षा द्यायला लागणार. परीक्षा म्हटलं की ती कठीण असणार
आणि ती तू देण्याची तयारी दाखवायची ऐश्वर्या, बरोबर आहे का? असंच वाटेल माझी तू डबल गेम खेळतीये. ऐश्वर्या तिच्या हाताशी झटकावून टाकते आणि म्हणते, तुला याआधी पण सांगितलंय आणि आत्ताही सांगते, मला तुझी गरज नाहीये आणि तुझ्या तालावर नाचायची तर अजिबात गरज नाहीये. तू सांगशील आणि तशी तुझ्या तालावर नाचेल, इम्पॉसिबल. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुझ्या बाजूने आहे की जानकीच्या विरोधात आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुझ्यासारखी माणसांचा खून करायची मालिका नाही खेळायची आहे मला. तू जशी माणसांची खून करत सुटली आहे ना, तसं खून वगैरे करायचं नाही आणि माणसांची खून करून एक हिस्ट्री नाही करायची मला. कळतंय का शर्वरी? तू जे काय केलंय ना प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे शर्वरी माझ्या पुढे तू शहाणपणा करत जाऊ नको. तू किती खून केले, तू किती सफाईने खून केले मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुझ्यासारखी मला बनवायचा प्रयत्न करू नको. तू तर खून करून बसलीयस, आता मला खून करायला लावतेस का जानकीचा? कसं आहे ना शर्वरी, हे लुक्स बिक्स मला देत बसायची नाही. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. मला तुझीच काय, मला कोणाचीच गरज नाहीये आणि कुणाला घाबरण्याची तर त्याहूनही नाही. मी जे करायचंय ते सडेतोड आणि डायरेक्ट करते. आणि कसं आहे ना शर्वरी, मर्डर करायचे, मर्डर ज्याचा केलाय तो, मर्डर वेपन आपल्या मागच्या अंगणात पुरायचं, इतकी मूर्ख तर मी नाहीच आणि तुझ्या इतकी मूर्ख तर मी नाहीच आहे. हा मूर्खपणा मी करणार नाही. समजा मला मर्डर करायची वेळ आली तर मर्डर करू, वेपन आणि मर्डर ज्याचा केलाय तो कुठेतरी लांब नेऊन पुरेन मी. तुझ्यासारखा अति मूर्खपणा, अति शहाणपणा करून आपल्याच अंगणात नाही पुरणार. कळालं शर्वरी? तू स्वतःला फार ओव्हर स्मार्ट समजते, पण तू काय केलंस ना सगळ्या गोष्टींची मला माहिती आहे. कळालं? आता राहुल आणि शर्वरी तोंड अगदी त्यांची बघण्यासारखी झालेली असते की ऐश्वर्याने एकदाच त्यांना सांगितलेलं असतं एक्झॅक्टली काय केलंय तुम्ही आणि काय नाही, सगळं मला माहिती आहे. आणि हो, जानकीचा पुळका वगैरे काय आलेला नाहीये, तिला मारण्यात मला इंटरेस्ट नाहीये. तुमच्यासारखं खून वगैरे करायचं नाही, हे एकदा नाही तुला दोनदा सांगून झालंय. त्यामुळे परत परत मला तेच सांगू नको. आणि हो, सारखं सारखं तुझी परीक्षा घ्यायची हे अजिबात बोलू नको. मला तुझी गरज नाहीये, तुला माझी गरज आहे. कळतंय का शर्वरी? त्यामुळे तू आहे ना जरा मापात राहायचं, मला ऍटिट्यूड दाखवायचा नाही आणि माझ्या पुढे चालायचं नाही. पण ऐश्वर्या, तू दिसतेस तेवढी हुशार नाहीयेस ग. शर्वरी, मी किती हुशार आहे आणि मी काय आहे ना हे मला तुला दाखवायची गरज नाहीये. लवकरात लवकर तुला कळेल. तुला दाखवण्यासाठी नाही, पण माझी हुशारी प्रूव्ह करायला तुला अगदी काही सेकंद मागितले तरी चालेल. तुला कळेल ही ऐश्वर्या किती हुशार आहे. कळालं शर्वरी? तुझ्यासारखे खून नाही करत बसणार मी. सुमित्रा खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि जानकीशी बोलत असते. मला खूप खूप काळजी लागली, टेन्शन, भीती, सगळंच वाटतंय ग जानकी. घराचा मुख्य दरवाजा तूच रोज रात्री बंद करते की नाही, आठवणीने करते की नाही? जानकी म्हणते, हो आई. कोणीतरी घुसलंच कसं, सांग बरं तू. तुम्ही कशाला टेन्शन घेताय हो? पोलीस आले होते ना, त्यांची तपासणी सुरू केलीये ना, करतील त्यांच्या पद्धतीने काहीतरी आणि लावतील तपास. तुम्ही नका विचार करू बरं या सगळ्या गोष्टींचा. तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका. काय तो सोक्ष मोक्ष लावतील पोलीस. घेतली ना केस हातात, मग बघतील त्यांच्या पद्धतीत आहे ना. मग घरात कोण घुसलं याचा शोध तर नक्कीच लागणार आहे. जानकी, तुला सांगू का, मला खूप भीती वाटते ग. आपल्या घरात नक्की कोण घुसलं होतं, कुणी एवढं घाणेरडं कृत्य केलं, कुणी एवढी मोठी रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला, या भीतीनेच मला कसं तरी होतंय की काहीही विचित्र बातम्या ऐकायला येतात. परवा असंच झालंय, एका घरामध्ये चोर घुसले, त्या लोकांना, अख्ख्या घरातल्या लोकांना मारून टाकलं आणि सगळं घर लुटून नेलं. जानकी म्हणते, आई असं काय विचित्र विचार करताय तुम्ही? जरा पॉझिटिव्ह विचार करा की हे मारून वगैरे टाकेन असा विचार का करताय तुम्ही? ना या गोष्टीचा विचार करूच नका, द्या बरं सोडून. म्हणजे तुमच्या डोक्यात असे विचित्र काही विचार येणारच नाही. कसं म्हणतेस ग तू विचार करू नको? व्हायचंय ते आधीच घडून झालंय ग बाई, आता काय विचित्र व्हायचंय अजून? 7 कोटी केलेत, थोडे तिडके 7 कोटी. आकडा किती मोठा आहे तुला कळतंय ना जानकी? हो आई, मला सगळं कळतंय. शांत कशी राहू शकते? तुला जराही काही वाटत नाहीये का? आई मग मी काय करू तुम्ही सांगा? त्या गोष्टीचं टेन्शन मला सुद्धा आलंय नाही. असं कसं टेन्शन आलं नाही म्हणताय? असं घाबरून टेन्शन घेऊन कसं चालणार आहे? आहोत ना, मग तू रिलॅक्स राहा ना आई. अजिबात काळजी करू नकोस बरं. आम्ही सगळं आमच्या पद्धतीने, आता ऋषिकेश तिला समजावून सांगत असतो. शांत राहायला सांगते, याचा अर्थ अजिबात तिला टेन्शन वगैरे नाही असं होत नाही ना. सीसीटीव्ही बसून घेणार आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. पण टेन्शन घेऊच नको, ताण घेऊ नकोस या गोष्टीचं. काहीतरी आपण सोक्षमोक्ष लावूची. पण घरात जरी नसलो ना तरी घरात काय घडतंय, कोण येतंय, कोण जातं, सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती राहणार आपल्याला. आता टेन्शन घेऊच नको. एकदा झाली चूक ती झाली. आता चोराचा शोध घेताय ना, मग रिलॅक्स, की पैसे परत मिळतील, तुम्ही काळजी करू नका बरं, टेन्शन घेऊ नका. ओके, जानकी आणि आईची समजूत काढत असतो आणि नॉर्मल राहा, नका टेन्शन घेऊ. आणि तुम्ही टेन्शन घेतल्याने काय पैसे मिळणार नाहीये.
त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. जानकीला इतकं टेन्शन आलेलं असतं की ती कुणाला सांगू सुद्धा शकत नसते की तिची मूर्खपणामुळे एवढी रक्कम गायब झाली. म्हणते घरातल्या कुणाला काही होऊ नये ना बाबा, एवढीच माझी इच्छा आहे. कुणाला काही होत नाही आई, तू रिलॅक्स राहा. मी निघतो, आवरून मला ऑफिसमध्ये जायचंय, खूप महत्वाची मीटिंग आहे. जानकी म्हणते मी पण जाते, जरा जेवणाचं बघते. तुझी हुशारी ना, आता इकडे ऐश्वर्या बोलत असते शर्वरीशी, तुझी हुशारी एकदा कामा आली की दरवेळेला ती हुशारी कामा येईन असा अर्थ होत नाही. प्रत्येक वेळेला तू हुशार ठरशील असं होत नाही ना ग शर्वरी. अरे म्हणते कसं आहे ना, माझं ठरलंय, मी कोणाचा खून बिन काही करणार नाहीये. तुला किती खून करायचे तुझं तू बघ, मी तुझ्यात नाहीये. डोक्यात नेमकी काय शिस्त आहे ना मला चांगलंच माहितीये, कळतंय का? त्याच्यामुळे तुझे विचार तुझ्या जवळ ठेव. बरं म्हणते तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे ना मला सगळं कळतंय बरं शर्वरी. एखाद्या माणसाला मारायचंय ना तर जेवणात विष तू कालवणार आणि तो मेलाय म्हणून सगळं खापर ऐश्वर्याच्या डोक्यावर फोडायचं. तू मात्र नामानिराळे राहणार. बरोबर ना ग, तू कशातच अडकणार नाही, हो ना ग शर्वरी? दे, तुला जे करायचंय ना ते तू कर, माझं काही एक म्हणणं नाहीये. मी असलं काही एक करणार नाहीये. चल हट. समजा तुझ्या म्हणण्यानुसार मी जानकीचा खून केला तर माझा काय फायदा आहे सांग ना. आत्ताच काय झालं, ते पैसे मी चोरणार होते. 50% मला, 50% तुला. पण तू काय केलं, सगळे स्वतःच ओरमाडले. बरोबर, 1 रुपयाही मला मिळू दिला नाही. मग असं जानकीचा खून झाल्यावर मला काहीच फायदा नाहीये. तुला फायदा आहे, तुझ्या रस्त्यातला काटा दूर होणार. जिथे माझा फायदा नसतो तिथे ऐश्वर्या डील करत नाही. कळालं शर्वरी? ऐश्वर्यामध्ये कसं आहे ना शर्वरी, ते 50% पैसे मला मिळू नये म्हणून सगळे तूच चोरले आणि तू स्वतःच्या घशात घासले. बरोबर ना शर्वरी? तुझ्या घरचे लोक तुला जेवढे ओळखत नाही ना तेवढी तुला मी उगाळून प्यायलीये, कळतंय का? त्यामुळे माझ्या पुढे डबल गेम खेळायचा, ओव्हर स्मार्ट बनायचा अजिबात विचार करू नको. सगळे खून तूच केलेत, पैसे सुद्धा तूच चोरलेत आणि आता जानकीच्या खुनामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करते. तू जेवढी हुशार समजतीये तेवढी हुशार नाहीये, कारण तुझ्या समोर ऐश्वर्या उभी आहे हे तू विसरतीये शर्वरी. डोक्यामध्ये फिट कर, ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्या कुणाच्याही बापाला घाबरत नाही. कळलं शर्वरी? त्यामुळे तुझ्या जाळ्यात मी अडकत नसते. 100% खात्री आहे, पैसे तूच चोरले आणि कुठेतरी लंपास केलेत. त्यामुळे तू मला शहाणपणा शिकून खोटेपणा करू नकोस. सगळं करून सुद्धा अशी मठ्ठासारखी उभी आहे ना की जरा सुद्धा भणक लागू देत नाही की तू काय काय कारनामे केलेत. काय शर्वरी, खरंच काय ड्रामेबाजीच ग. उघडायची आणि नीट ऐकायचा शर्वरी. किंवा राग आहे, सिंपती, प्रेम अजिबात नाही वाटत मला, पण मी खून बिन करणार नाही. तिच्या विरोधात आहे ते तुला सिद्ध करायसाठी तिचा जीव घेईन. एवढी ओल्ड स्मार्ट तू बनू नकोस, कारण तेवढी मूर्ख मी नाहीयेस. कळालं का शर्वरी? आता रागा चाललेली असते. शर्वरी म्हणते एक मिनिट, त्याचा आळ तुझ्यावर येणार नसेल आणि हा ऍक्सिडेंट दाखवला जाणार असेल तर काय करशील ग ऐश्वर्या? तुला काही प्रॉब्लेम नाही ना ग तिचा खून करायला? येस, याचा अर्थ चालणार आहे तुला. बरोबर ना ग ऐश्वर्या? ऐक तुम्ही काय सांगते ते. कडे कमाल प्लॅन आहे जो वर्क होणार म्हणजे होणार. तू ऍक्टिव्हेट करायचा. तू हे केलंस तर माझ्यासाठी हे सिद्ध होणार आहे. जानकीसाठी तुझ्या मनात काहीही नाहीये, कळतंय का? येतंय का लक्षात? अरे का ऐश्वर्या, बोल की काय करायचंय सांगते की. शर्वरीने आणि राहुलने जो काही प्लॅन रचलाय जानकीच्या विरोधात तो सगळा ऐश्वर्याला सांगितलेला असतो की असं करायचं आणि जानकीचा जीव घ्यायचा. एकदम सिंपल आहे. जमेन का तुला ते सांगा दी. मी म्हणते ही जे हे करायला झाली तर आता या क्षणाला कळेल ही जानकीच्या बाजूनी की जानकीच्या विरोधात आहे. शर्वरी मनातल्या मनात हे बोलत असते आणि ऐश्वर्या काय उत्तर देते त्याची वाट बघत असते. ऐश्वर्या म्हणते मी जर हे करायला नाही म्हणाले तर हिला माझ्यावर विश्वास बसणार नाही. सगळं प्लॅनिंग फसणार. त्यासाठी मला हो म्हणायला लागणार म्हणजे लागणारच. हिला अडकवायचंय म्हटल्यावर मला हो म्हणावंच लागेल. बोल की कुठे हरवलीस ऐश्वर्या? करायला एवढा वेळ का लागतोय ग? कारण ना तू केसाने गळा कापणारी बाई आहेस. तुझ्या जाळ्यात अडकायचं नाही, बाजूला राहायचं, यासाठी विचार तर करायला लागणार ना ग शर्वरी. मिळवणी करायची म्हणजे ताक सुद्धा फुंकून प्यायला लागणार, कारण तू इतकी विषारी आहे की कधी डाऊन्स करशील कळणार सुद्धा नाही. ऐश्वर्या काय काय शब्द वापरत असते आणि काय काय या शर्वरीला बोलत असते. तिची लायकी मिनिटाला काढत असते. पण शर्वरी इतकी निर्लज्ज असते, सगळ्या हद्दी पार केलेले असतात. काहीही बोललं, कितीही टोमणे मारले तरी तिच्यावर काहीही परिणाम होत नसतो. हरकत नाही, मी हे करायला तयार आहे, जानकीचा जीव घ्यायला तयार आहे, पण माझं नाव जर मध्ये आलं तर मी तुला सोडत नसते. आता ऋषिकेश चाललेले असतात कारण त्यांना महत्वाची मीटिंग असते. ऋषिकेश म्हणतात जानकी बाजार समितीमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, मी पुढे होतोय, तुझं आवरलं की तू सुद्धा वेळेवर ये. सीसीटीव्ही लावणार आहात? ऋषिकेश म्हणतो हो, आता गरजच झाली आहे ती. सेफ्टीसाठी खूप गरजेचं आहे आणि ते मी करणारच आहे, तेही आजच्या आजच. ती सीसीटीव्ही इन्स्टॉल करायला हवी होती, मला जरा उशीर झाला आणि त्याची खूप मोठी किंमत चुकवली आहे मी. कोण घुसलं होतं निदान कळलं तरी असतं ना. नका पैसे मिळेना आपण घरात कोण घुसलं, कोणी हिंमत केली एवढं तर लक्षात आलं असतं. जानकी म्हणते अगदी बरोबर, आधीच केलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला सांगाव्या लागल्याच नसत्या. ऑटोमॅटिकली सगळं कळालंच असतं. शर्वरीकडे हो ना? हो. घरात जे काय घडलंय तुला माहितीये का? घरात जे काय घडलंय फक्त अंदाज करतीये तू. हे केलं असेल तर पुराव्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही आहोत. त्यामुळे पुरावे असेल तरच आपण तिच्याकडे बोट दाखवू शकतो. खात्री आहे 100% शर्वरीशिवाय हे दुसरं कुणीच करू शकत नाहीये. त्याच्या मेन डोर आणि लॉक कडी याला काहीच झालेलं नाहीये. कोणी आतही आलं नाही, कोणी बाहेरही गेलं नाही. बरोबर ना? जबरदस्तीने लॉक वगैरे उघडण्याचा प्रयत्न केला आणि काहीही झालेलं नाहीये.
कुणीही घरात आलेलं नाहीये ऋषिकेश. शर्वरीला माहिती होतं की घरात पैसे आहे आणि तिने बरोबर काम केलंय. त्यांनी अख्खं घर शोधून काढलं, पैसे कुठे सापडले नाही. जानकी ऋषिकेश खूप स्मार्टली पैसे लपवले, घरात नाही बाहेर कुठेतरी पैसे लपवले. त्यांना माहिती होतं आपण पोलीस बोलवणार, मग त्यांनी बरोबर पैसे बाहेर लपवले. हे लपवले असतील मलाही सांगता येणार नाही, पण मी तपास लावणार म्हणजे लावणार. घ्यायचाय म्हणजे घ्यायचाय ऋषिकेश, डोंट वरी. डोक्यात एक वेगळाच थॉट सुरू आहे. कसला ऋषिकेश सांगा की. सगळं ऐश्वर्याही करू शकते. नाही ऋषिकेश, ऐश्वर्या बदलली आहे, बिलीव्ह मी. आणि तिचं भांडण झालं होतं, त्याचा बदला घ्यायचा म्हणून ती करू शकते ना. ऐश्वर्या करणं शक्यच नाहीये. 101% सांगते ना शर्वरी वंशांनी केलंय. थोडासा वेळ आहे, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन मी. मला सांगितलंय का सीसीटीव्ही बसवणार? नाही, तुला आणि आईला दोघींना सांगितलं. सीसीटीव्ही नाही तर हिडन कॅमेरे बसवायचे, कळतंय का? टीव्ही बघितले की ती नक्कीच अलर्ट होणार आणि ती अलर्ट नाही झाली पाहिजे. सावध असतानाच चोरी पकडायची आपल्याला. कॅमेऱ्याद्वारे आपल्याला पकडता येईल, कळतंय का? अवंतिका किचन मध्ये आलेली असते, कुकर वगैरे लावते, तेव्हा जानकी आलेली असते. कशाला हे सगळं करत बसली? मी करते ना, तू मागे हो. कुकर तर लावू द्या ना, तुम्हाला थोडी तरी मदत होईल ना. काय असं करताय तुम्ही? त्यांचा काही पत्ता लागला नाही ग. पैसे शर्वरी वंशांनी कुठे लपवलेत काहीच कल्पना नाही, पण पैसे लवकरात लवकर सापडणार हे मात्र नक्की. केश घरात सीसीटीव्ही लावायचं म्हणताय, पण मी म्हटलं हिडन कॅमेरे बसूया. सीसीटीव्ही वगैरे काही नाही करायचं, ठेवून आवरायचा, नाही तर आपणच कॅप्चर होऊ. त्याला सांगितलंय का हा प्लॅन आहे, हे सगळं नाटक चाललंय? नाही, त्यांना काही एक सांगितलं नाहीये. आलं होतं मनात, पण यांचा ऐश्वर्यावर विश्वास नाहीच आहे, मग सांगूनही उपयोग नाही. मग मी नाही सांगितलं, काहीच नाही सांगितलं. भलतंच वळण लागायचं विषयाला, मग मी सांगायचं थांबलेच. आठवण करून दिली ऐश्वर्याची. ऐश्वर्याला कॅमेऱ्याबद्दल काहीतरी सांगायला लागणार, नाही तर आपण काहीतरी करायचो आणि त्यात आपणच अडकले जाणार, घोळ व्हायचा. बहिणी तुम्ही आठवण करून दिली, पण तुम्हाला एक सांगू का हो, शर्वरी ऐश्वर्याची परीक्षा घेणारे म्हटल्यावर अवघड आहे. ती काहीही करू शकते आणि काहीही ऐश्वर्याला सांगू शकते. तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपताय म्हटल्यावर काहीही आणि कुठच्याही थराला जाईल ना ती बाई. डेंजर करणार यात काही शंकाच नाहीये. आता अवंतिका आणि ऐश्वर्या जानकी जे बोलत असते ते ऐश्वर्या मागे उभारून ऐकत असते. यांच्या नेमकी चर्चा काय चालली आणि यांच्यात ही काय बोलताय. लगेच म्हणते टास्क ऑलरेडी दिलाय आणि खूप डेंजर आणि भयानक टास्क दिलाय त्या शर्वरीनं मला. तरी काहीतरी डेंजरस प्लॅन करते, इतकं भयान करते की मी तुला सांगूही शकत नाही. टेन्शन आलंय, मला भीती वाटायला लागली. प्लॅन आहे ना तो जीव घेणार. शर्वरीला तुझा मर्डर करायचाय, तुला रस्त्यातून संपून टाकायचंय, काटा काढायचाय. कळालं तुला शर्वरी किती खालच्या पातळीला जाऊन प्लॅन करतीये? म्हणूनच ऐश्वर्या म्हणते की मला थरकाप सुटला. का म्हणते तू काय बोलते ऐश्वर्या? हो, मी जे सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. असा शॉक बसला तिच्या समोर, पण मी दाखवलं नाही, रिॲक्ट होऊ शकले नाही, खूप कंट्रोल केलं मी स्वतःला. मला खूप टेन्शन आलंय ग, मी हे सगळं कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाही. तू बरोबर करशील आणि तुला करायलाच लागणार आहे ऐश्वर्या, तुला सगळं करायला लागणार आहे. तुम्ही काय बोलताय जानकी? तू बरी आहेस ना? तू काय बोलतेस, काय करते? तुझं तुला तरी कळतंय का? हो, पूर्ण शुद्धीत आहे ना, म्हणूनच बोलती. सगळं कळतंय मला मी काय बोलतीये. तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे म्हटल्यावर एवढी रिक्स तर घ्यायलाच हवी आहे ना. साठी तुला हे करायला लागणार म्हणजे लागणारच. तिचा विश्वास तुझ्यावर बसावा म्हणून मी माझा जीव धोक्यात घालायला सुद्धा तयार आहे. तिला काय करायचंय ना करूच दे, पण ती काय आहे ना हे सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे ऐश्वर्या. की शर्वरीचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी तुझा नाही, शक्यच नाही हे करणं. जीव नाही घेऊ शकत. प्लीज प्लीज प्लीज, कल्पना केली तरी मला कसं तरी होतंय आणि डायरेक्ट जीव घ्यायची भाषा करतेस तू. इम्पॉसिबल आहे जानकी. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला जमणार नाही आणि मी हे करणार नाही म्हणजे नाही. ऐश्वर्या तू टेन्शन कशाला घेतेस ग? का ऐकत नाहीयेस तू? कसं टेन्शन घेतेस? काळजी करू नको, मला काहीच होणार नाहीये. मी सांगते ना, मला काही एक होणार नाही. शिवाय तिचा तुझ्यावर विश्वास बसणार नाहीये, त्यामुळे शर्वरी जे काय सांगते ना ते सगळं तुला ऐकायला लागणार आणि ते करायला सुद्धा लागणार. जानकी, स्वतःचा जीव घ्यायची भाषा कळती तुला तरी कळतंय का? ती शर्वरी या तिघी जणी बोलत असतात तेवढ्यात आलेली असते, पण जानकीने तिला लांबूनच बघितलेली असते. ह्या एकमेकींना अलर्ट करतात आणि लगेच बाजूला उभं राहतात. हे सगळं कोणी केलं असेल ग? तुला काय वाटतं, कोण करू शकतं इतकं घाणेरडं कृत्य? चोरले असतील पैसे, सांग ना बहिणी. आणि पोलिसा शोध लावतील का ग? पोलीस पकडू शकताय का खऱ्या गुन्हेगाराला? चोर घरातलाच आहे, आपल्या समोर आहे सध्या तो. पोलीस असं म्हणाले की चोर आपल्या घरातलाच आहे. हो हो, अगदी अगदी बरोबर. शकतोय ना, घरातला चोर असूच शकतोय. म्हणते त्याचा शोध लागेल का ग? की चोर नेहमीप्रमाणे फरार होऊन जाणार? इतकी निर्लज्ज असते. येते जानकीला एवढे 2 शब्द बोलते आणि मोठ्या ऍटिट्यूड मधून तिथून निघून गेलेली असते. खुणवते तर जानकी तिला डोळ्याने परत खुणवते की निघून जा, रिलॅक्स. लगेच आता बाहेर निघून जाते. म्हणते वहिनी बघितलं ना किती निर्लज्ज आहे, किती क्रूर कारस्थानी बाई आहे ही. राग आला होता ना, थोबाडी देऊ की काय असं झालं होतं मला हिच्या. सुद्धा संताप झालेला असतो. किती थर्ड क्लास आणि किती खालच्या पातळीला जाऊन वागती ही शर्वरी. खरंच एवढं सगळं करून सुद्धा किती निर्लज्जपणे करते सगळं अजून सुद्धा. ती काय म्हणते वहिनी, हिला कसं कंट्रोल करायचंय? कंट्रोल होणं इम्पॉसिबल आहे. काळजी करू नकोस ग, हिला कसं कंट्रोल करायचं आणि कसं जाळ्यात अडकवायचं मी बरोबर ओळखते. आणि जानकीला तिने हलक्यात घेतलंय ना. बघ आता जानकी काय करते. आली की बरोबर धडा शिकवणार आहे. तू सुद्धा बघतच राहशील की काय केलंय वहिनी तुम्ही हे. तरी म्हणते ते तर अवंतिका म्हणते शर्वरीला धडा तर शिकवायचाच आहे बरं.
त्याला जे काय सांगितलंय ना त्याच्याबद्दल विचार करा. ऐकून टेन्शन आले. अवंतिका टेन्शन घेऊ नको, डोंट वरी, आपल्या पाठीशी आहे, डोंट वरी, काही एक होणार नाहीये, देव आहे आणि तो सगळं ठीक करेल, काहीही होणार नाहीये, तू कशाला काळजी करतेस. अवंतिकाला बिचारीला खूप टेन्शन आलेलं असतं की जानकीच्या जीवाला काही होऊ नये, बरं वाईट. आणि जानकीला आता कॉन्फिडन्स आलेला असतो की शर्वरीची नांगी कशी ठेचायची. ऐश्वर्या आणि शर्वरी आता बाहेर आलेले असतात. काय घेऊन आलीस ग, काय काम आहे बाहेर घेऊन चालली मला, काय एवढं नेईन की सध्या मला तुला एवढंच विचारायचंय. समितीला हीच गाडी घेऊन जाणार आहे का, ह्याच गाडीने जाते म्हटल्यावर आजही त्याच गाडीने जाणार. एवढी काय शर्वरी सिरियस होऊन विचारतीये ती कोणत्या गाडीने जाते आणि काय जाते. वेल मेंटेन गाडी आहे ना म्हणून विचारलं. पडत नाही अशा वेल मेंटेन गाड्या. शर्वरी जाते आणि पक्कड आणते. ऐश्वर्या म्हणते हे काय, ती म्हणते पक्कड, तुला पक्कड माहित नाहीये का, गाडीचा ब्रेक ऑइलचा पाईप कट करून टाकायचा, कळालं, लगेच कट करून टाकायचा, 1 मिनिटही लावायचं नाही. आता मात्र ऐश्वर्याला खूप मोठी जबाबदारी दिलेली असते, संकटात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो, किंवा ऐश्वर्या जानकीच्या बाजूनी आहे की शर्वरीच्या बाजूनी आहे, थोडक्यात तिची परीक्षा असते. डायरेक्ट पक्कड ऐश्वर्याच्या हातात देते आणि ऑइलचा पाईप लगेच कट करून टाकायचा. आणि पाईप जर तू कट केला तर मी समजू शकते तू माझ्या बाजूनी आणि जानकीच्या विरोधात आहे, नाहीतर ऐश्वर्या तू अजूनही जानकीच्या बाजूने आणि माझ्याशी डबल गेम खेळतीये, मी असंच समजेल. ऐश्वर्या खरं तर खूप घाबरलेली असते, तिला काय करावं आणि काही सुचत नसतं. पण शर्वरीच्या समोर तिला रिॲक्टही व्हायचं नसतं, शर्वरीच्या समोर दाखवायचं नसतं की ती घाबरलीये आणि गोंधळात अडकलीये, ती काय करावं आणि काही नाही तिला सुचत नाहीये. ऐश्वर्या खूप स्वतःला कंट्रोल करते आणि शर्वरीच्या समोर सगळं नॉर्मल आहे असंच दाखवते. आता मात्र शर्वरी ऐश्वर्याला जानकीच्या खुनाच्या याच्यात अडकवणार असते आणि स्वतः मात्र नामारे राहणार असते. ऐश्वर्याला माहिती असतं की ही शर्वरी काय चीज आहे, एक तर मीही बाजूला होणार आणि जानकीही बाजूला होणार, मग सगळं काय शर्वरीचंच राज्य राहणार. आता मात्र तिने डायरेक्ट पक्कड देऊन ऐश्वर्याला कोंडीत पकडलेलं असतं. जर ऐश्वर्याने आता पाईप कट केला तर ती पास होणार, नाही पाईप कट केला तर ती नापास होणार. मग शर्वरी ऐश्वर्याचा नाद सोडून देणार. आता बघू ऐश्वर्या खरंच पाईप कट करते की या परीक्षेत ती नापास होते. खरं तर मित्रांनो हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण अगदी थोडक्यात बघायचं. ऐश्वर्याने हिंमत केलेली असते कारण जानकीने तिला हिंमत करायला भाग पाडलेलं असतं. मगाशी जानकीने तिला सांगितलेलं असतं शर्वरी तुला जे काही सांगणार आहे ना ते तू अगदी बिंदास कर, अजिबात तू घाबरू नको, तुला ती जे जे सांगेन ते तू करत राहा, जेणेकरून तिचा विश्वास बसणार की तू तिच्या बाजूने आहे. त्यामुळे ऐश्वर्या आता जानकीने जे बोलली आहे ते आठवतं आणि ऐश्वर्या आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट ती शर्वरीच्या हातातली पक्कड घेते आणि ऑइलचा पाईप कट करून टाकते. मात्र अवंतिका जानकी गाफील असतं, त्यांना याच्यातलं काही माहित नसतं शर्वरी आणि ऐश्वर्याने बाहेर काय केलंय. आता मात्र शर्वरी म्हणते की ऐश्वर्या आता माझी कुठं खात्री पटलीये की तू जानकीच्या विरोधात आहे आणि माझ्या बाजूनी आहे, म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, आता माझी खात्री पटली. इकडे आता जानकी खूप छान अशी तयार झालेली असते कारण महत्वाची मीटिंग असते आणि तिला पटकन जायचं असतं तिथे कारण ती मीटिंग खोळंबलेली असते आणि जानकी गेल्याशिवाय मीटिंग काही सुरू होत नसते. आता शर्वरीला माहिती असतं घाईघाईनं ती या गाडीतनं जाणार आणि मीटिंगला उशीर झालाय म्हणल्यावर आता ती लगेच निघणार, त्यामुळे पाईप बरोबर ती जायच्या आधी वेळेवर तो कट केलेला असतो. पण ती का खूप खूप घाबरलेली असते. वहिनी मला खात्री आहे शर्वरी ताईंनी काहीतरी ठरवलं असणार आहे आणि काहीतरी घातपात काहीतरी भयानक ते असं करणार म्हणजे करणार. बिचारी अवंतिका रडत असते कारण जानकीवर खूप तिला प्रेम असतं, जानकी खूप तिच्यासाठी स्पेशल असते आणि आता जानकीच्या जीवाला जर काही झालं तर अवंतिका कशी राहणार. ती म्हणते वहिनी तिने काहीतरी ठरवलं, हे बघा टेन्शन घेऊ नको तू अवंतिका, तिला जे काही ठरवायचंय जे काही करायचंय तिला करू दे की, जिथे मरण लिहिलं असेल तिथे मरण तर येणारच आहे. मग तिला काय ठरवायचंय, तिच्या हातून मरायचंय की माझ्या याने मी मरायचंय हे तर देवाने ठरवलंच आहे, मग करू दे की तिला काय करायचंय, तू कशाला त्रास करून घेते अवंतिका. मात्र जानकी स्वतः गाडी चालवत असते आणि शर्वरी जानकी गाडीत बसली की नाही याची खात्री करते. आता म्हणते की थोड्याच वेळात एक ब्रेकिंग न्यूज ऐकायला येणार आहे की जानकी स्वर्गवासी झाली. जबरदस्त ऍक्सिडेंटमध्ये जानकी रणदिवेचा मृत्यू, रणदिवे यांचा कार अपघातामध्ये भीषण मृत्यू. ऐश्वर्या आता या शर्वरीकडे बघत असते की किती खालच्या पातळीला किती निर्लज्ज बाई आहे ही, काय वागू शकते किंवा किती थर्ड क्लास वागू शकते. जानकीने तिचा जीव वाचवलेला आहे तरी सुद्धा आज ती डायरेक्ट जानकीला मारण्यासाठी उतावळी झाली आहे. बघू आता खरंच जानकीचा जीव जाणार की शर्वरी परत तोंडावर पडणार. बघूया आपण उद्याच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.